हातात मॉडिफाय छत्री घेऊन बऱ्याच दिवसांनी अळ्यांकडे वाट धरले. जाता जाता वाटेर शेती दिसता. हिरवीगार शेती बघून कोणाक बरा वाटता नाही, माका तर बरा वाटला. भरलेल्या रानातून वाट काढीत काढीत अळ्यांकडे येऊन पोचला. पण अळ्यांकडे इलाव खरे, पण आतमध्ये जायचा कसा? सगळीकडे रानत होता. एक उडकी टाकले आणि डायरेक्ट आतमध्ये येऊन पोचले. पहिलं विले तो मोठ्या काकडीवर लक्ष गेलो. ही काकडी मोठी वयचर ठेवली आणि बाजूकच छोटी काकडी होती. छोटी काकडी दिसली काय मग काय माझा हात राहता. मग ती काकडी तोडू घेतली. काकडी तोडले तशी टरकन मोडले आणि खाऊक सुरुवात केली. हिरवी बारीकशी कोवळी काकडी खाऊची मजाच काय वेगळी असतं. मग हे लक्ष माझ्या भेंडींकडे गेलं. भेंडींची उंची अशी वाढली की 4 पट माझ्यापेक्षा उंच झाली. हळदीची रोपं पण बरी वाढलेली. मग आम्ही गेलो चिबडाच्या बागेत. बाकी सगळे चिबूड काढलेलेच होते, फक्त एक चिबूड रवलेलो. पावसात कुसतलो म्हणून चिबूड घेतला आणि घराची वाट धरला. ढोरा कमी झाल्यामुळे वाटेर सगळ्याभर रान वाढलेला. रानातून वाट काढीत काढीत घराची वाट धरला. तरी असेच कोकणातले व्हिडिओ तुमका बघूचे असले तर माझ्या कोकणी मैव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.